मुंबईत असा एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू आहे, जो फक्त इमारती बदलणार नाही, तर रिडेव्हलपमेंटच्या संपूर्ण डेफिनेशनला बदलू शकतो. गोरेगावामधील मोतीलाल नगर, सुमारे 142 एकरांमध्ये पसरलेली म्हाडा वसाहत. आज हा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात आहे. आणि सर्वात मोठी चर्चा कशाची आहे माहिती आहे? फक्त 230 स्क्वेअर फीटच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना थेट 1600 स्क्वेअर फीट कार्पेट एरियापर्यंतची घरे मिळू शकतात. मुंबईच्या रिडेव्हलपमेंट हिस्ट्रीमध्ये इतकं मोठं रिहॅबिलिटेशन घर कदाचित पहिल्यांदाच चर्चेत आलं आहे. 1961 मध्ये म्हाडाने प्रोजेक्ट अफेक्टेड फॅमिलीजसाठी मोतीलाल नगर वसाहत विकसित केली. त्या काळात ही वसाहत हजारो सामान्य कुटुंबांसाठी आशेचं घर होती. नंतर 1987च्या सुमारास ही घरे लाभार्थ्यांना मालकी हक्काने देण्यात आली. रेसिडेंट्सनी निश्चित रक्कम भरून घरांची मालकी मिळवली. रेसिडेंट्सच्या दाव्यानुसार त्यावेळी त्यांना अतिरिक्त 45 स्क्वेअर मीटर जागा देखील देण्यात आली होती. यानंतर अनेकांनी या जागेवर वाढीव बांधकाम केलं. याच वाढीव बांधकामाचा मुद्दा पुढे मोठ्या वादाचा विषय बनला. मोतीलाल नगरमध्ये अनेकांनी ॲडिशनल कन्स्ट्रक्शन केलं आणि हाच मुद्दा पुढे न्यायालयात पोचला. धारावीतील एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये मोतीलाल नगरमधील वाढीव बांधकाम पाडण्याची मागणी करण्यात आली. 8 जानेवारी 2013 रोजी उच्च न्यायालयाने हे वाढीव बांधकाम बेकायदा ठरवलं. पण याच सुनावणी दरम्यान रेसिडेंट्सनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला. रेसिडेंट्सनी आपली बाजू मांडली आणि त्यानंतर न्यायालयानं मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटचा पर्याय खुला ठेवला. म्हाडानं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत म्हाडा स्वतः रिडेव्हलपमेंट करेल अशी भूमिका घेतली. याच क्षणापासून मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली. मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंट मागची सर्वात मोठी इमोशनल कारणांपैकी एक म्हणजे 26 जुलै 2005चा महापूर. ही संपूर्ण वसाहत पाण्याखाली गेली होती. रेसिडेंट्समध्ये भीती निर्माण झाली. जुन्या बैठ्या वसाहतीत सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला. याच घटनेनंतर रिडेव्हलपमेंटची मागणी अधिक जोरात पुढे आली. मोतीलाल नगरमधील सोसायटीजनी रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न सुरू केले. प्रपोजल्स म्हाडाकडे पाठवण्यात आले. म्हाडाने स्विस चॅलेंज मेथड अंतर्गत रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतला. एका प्रायव्हेट डेव्हलपरची नियुक्ती देखील करण्यात आली. पण रेसिडेंट्सना तो रिडेव्हलपमेंट प्रपोजल मान्य नव्हता. रेसिडेंट्सनी विरोध सुरू केला आणि 2010 मध्ये म्हाडाला तो निर्णय मागे घ्यावा लागला. यानंतर रिडेव्हलपमेंटचा विषय काही काळ थंडावला, पण प्रयत्न सुरूच राहिले. यानंतर म्हाडाने मोठा इंटिग्रेटेड रिडेव्हलपमेंट मॉडेल तयार केला. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच C&A मॉडेल स्वीकारण्यात आला. या मॉडेलमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स: जमीन म्हाडाचीच राहणार, डेव्हलपरला ओनरशिप मिळणार नाही, म्हाडाकडे फुल कंट्रोल राहणार, सेल रेंटल अप्रूव्हल्स म्हाडा देणार, लँड मॉर्टगेज करता येणार नाही. प्रायव्हेट पार्टनर म्हणून अडाणी ग्रुपची निवड करण्यात आली आणि रिडेव्हलपमेंटचा डिटेल्ड मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटमधील सर्वात फ्युचरिस्टिक कन्सेप्ट म्हणजे 15 मिनिट सिटी. म्हणजे डेली लाईफमधील सर्व आवश्यक गोष्टी 15 मिनिटांच्या परिसरात उपलब्ध असतील. त्यामध्ये स्कूल्स, हॉस्पिटल्स, मार्केट्स, गार्डन्स, रिक्रिएशन स्पेसेस आणि वॉकिंग इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे. IIT बॉम्बे आणि VJT सारख्या संस्थांची मदत प्लॅनिंग क्वालिटीसाठी घेतली जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, रेसिडेंट्सना किती मोठं घर मिळणार? सध्या अनेक रेसिडेंट्सची मूळ घरे फक्त 230 स्क्वेअर फीटच्या आसपास आहेत. पण रिडेव्हलपमेंटनंतर काही रेसिडेंट्सना 1600 स्क्वेअर फीट कार्पेट एरियापर्यंतची घरे मिळू शकतात. मुंबई रिडेव्हलपमेंट हिस्ट्रीमध्ये इतकं मोठं रिहॅबिलिटेशन होम अत्यंत दुर्मिळ मानलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार 800 स्क्वेअर फीट 2 BHK रिहॅबिलिटेशन युनिट्स देखील प्रस्तावित आहेत. मॉडर्न व्हेंटिलेशन, डे लाईट, मल्टिपल एलिव्हेटर्स, फायर सेफ्टी, पार्किंग, मॉडर्न अम्युनिटीज. म्हणजेच रेसिडेंट्ससाठी हा लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन ठरू शकतो. इतकी मोठी घरे मिळणार असतानाही काही रेसिडेंट्स नाराज असल्याचं समोर येत आहे. कारण रिडेव्हलपमेंटमध्ये फक्त एरिया महत्त्वाचा नसतो. तिथे राहणाऱ्या लोकांना प्रामुख्याने काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, जसे
इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ॲडिशनल कन्स्ट्रक्टेड एरिया, ओरिजिनल ओनरशिप क्लेम्स, ट्रान्झिट पिरियड, रिहॅबिलिटेशन पॉलिसी, फ्युचर मेंटेनन्स कॉस्ट. काही रेसिडेंट्सचं म्हणणं आहे की त्यांच्या एक्झिस्टिंग ॲडिशनल एरियाचा विचार व्हायला हवा. आज मोतीलाल नगर परिसरात वॉटर लॉगिंग आणि पुअर इन्फ्रास्ट्रक्चर मोठा प्रश्न आहे. रिडेव्हलपमेंटनंतर वायडर रोड्स, बेटर ड्रेनेज, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार सिस्टम्स, स्मार्ट सिक्युरिटी, ग्रीन ओपन स्पेसेस. सुमारे 15 एकर ओपन स्पेसेस देखील प्रस्तावित आहेत. पूर्ण टाउनशिप लाईव्ह वर्क अँड प्ले फिलॉसॉफीवर विकसित केली जाणार आहे. मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटमुळे आता चारकोप आणि गोराईमधील म्हाडा रेसिडेंट्समध्येही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. कारण म्हाडाने चारकोप आणि गोराईसाठी देखील मेगा रिडेव्हलपमेंट प्लॅन्सवर काम सुरू केल्याची चर्चा आहे. मोतीलाल नगरमध्ये जर 800 स्क्वेअर फीट किंवा त्यापेक्षा मोठी रिहॅबिलिटेशन होम्स मिळू शकतात, तर चारकोप आणि गोराई रेसिडेंट्सना देखील फ्युचरमध्ये लार्जर कार्पेट एरिया मिळू शकतो अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणूनच आता संपूर्ण मुंबईतील म्हाडा रेसिडेंट्स या प्रोजेक्टकडे बारकाईने पाहत आहेत. इतक्या मोठ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये चॅलेंजेस देखील तितक्याच मोठ्या असतात. जसे कन्सेंट इश्यूज, लीगल डिस्प्यूट्स, रिहॅबिलिटेशन मॅनेजमेंट, ट्रान्झिट अरेंजमेंट्स, कन्स्ट्रक्शन डिलेज, फायनान्शियल प्रेशर. ऑफिशियल्सच्या अंदाजानुसार हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंट हा फक्त बिल्डिंग्ज रिडेव्हलपमेंट नाही. ही मुंबईच्या रिडेव्हलपमेंट फ्युचरची टेस्ट केस आहे. जर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर तो संपूर्ण मुंबई रिडेव्हलपमेंट मॉडेल बदलू शकतो आणि कदाचित चारकोप, गोराई आणि इतर म्हाडा कॉलनीजसाठीही नवा मार्ग तयार करू शकतो. तुमच्या मते हा प्रोजेक्ट मुंबईसाठी गेम चेंजर ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे इतरांना नक्की फॉरवर्ड करा. त्यामुळे मोतीलाल नगर तसेच चारकोप आणि गोराई रिडेव्हलपमेंटबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती समजेल. आमचा प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत रिडेव्हलपमेंट संबंधित अजून महत्त्वाची माहिती पोहोचवता यावी. त्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सोसायटी केअर गव्हर्नन्स अँड लीगल सर्व्हिसेसला सबस्क्राईब करा. थँक यू.